नमस्कार. मी आत्ता आहे पुण्यातल्या ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटल, पुणे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटल इथे. आता इथे एक असा प्रकार घडलाय म्हणजे सांगितलाही जाऊ शकत नाही. तर इथे अशी घटना घडली आहे की बाळाचा जन्माआधीच मृत्यू जाहीर करून हॉस्पिटलवाले रिकामे झालेत. तर आता माझ्यासोबत आहेत न्यूज.चे एडिटर सर. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नेमकं हे प्रकरण काय आहे. सायली, सर. याच्यात विषय असा आहे की ज्या पेशंट आहे त्यांचं ऍडमिशन 24 तारखेला झालंय, 24 मेला. 24 मेला ऍडमिशन करताना त्यांनी त्यांच्या सगळं जे तपास आहे ते करून घेतलं. त्या तपासात आपण जे डॉक्युमेंट्स बघितले त्याच्यात त्या बाळाचे ठोके किंवा त्याचे जे हृदयाचे ठोके ते दाखवत आहे की 113 म्हणजे अंदाजे 113 येत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे आता थोडंसं ॲबनॉर्मल आहे, त्यामुळे सी सेक्शन करावा. मग ते पेशंटला सी सेक्शनला घेऊन जातात, सी सेक्शन करतात. बट सी सेक्शन नंतर जे एक डॉक्टर आहे ते यांना कळवतात की हा तर कालच गेलेला होता. म्हणजे जर तो जर 23लाच गेलाय, मग 24 तारखेला हा हॉस्पिटल म्हणजे तुम्ही सी सेक्शन कशाचं केलंय, कशासाठी केलंय? तुम्हाला पेशंट्सला सांगायला नको का की सी सेक्शन कशासाठी करता? तुम्हाला फॅमिलीला सांगायला नको का की बाबा नेमकं तो जिवंत आहे की नाही तो बाळ, आणि खरंच तो गेलेला आहे. मग ते ठोके कोणाचे? तुमचे जे रिपोर्ट्स आहे, तुम्ही जे लिहिलंय की हे सी सेक्शन करणं गरजेचं आहे कारण की त्याचे हे ॲबनॉर्मल किंवा ठोके जे आहे ते जास्त होत आहे किंवा कमी होत आहे. व्हॉट इज द बेसिस ऑफ दॅट? मग सर, याच्यात इथे आता काहीतरी गेम आहे. सर, इथे आता 9 दिवस उलटलेत जवळपास. अजूनही एफ.आय.आर झालेली नाहीये. पोलीस येत आहेत. आतमधलं हॉस्पिटल प्रशासन सुद्धा त्यांना उडवाउडीचे उत्तर स्वारगेट देते. पोलीस स्टेशनचे कामकाजावर 100% प्रश्नचिन्ह उपस्थित होतं याच्यात. कारण जे व्हिडिओज सोशल मीडियावर आलेले आहेत त्या व्हिडिओज मध्ये त्या जे डॉक्टर आहे त्या म्हणताय ना की तो तर कालच गेलेला होता, हमसे तो गलती हो गई. सुप्रीम कोर्टची गाईडलाईन काय आहे की मेडिकल बोर्डचं रिपोर्ट केव्हा लागतं किंवा पोस्टमॉर्टम केव्हा लागतं? जेव्हा मेडिकल नेग्लिजन्स प्रूव्ह करायचं असतं. अरे तुम्ही प्रूव्ह ते उद्या होईल, बट त्या एक डॉक्टरनी ऑन द रेकॉर्ड कॅमेरामध्ये आहे ना बोललेलं. डॉक्टरनी त्या बाळाचे म्हणजे तो जिवंतच नाही राहिला बाळ, बट त्याच्या वडिलांना सांगितलंय ना की आमच्याकडनं चूक झाली आहे. त्यांनी म्हटलंय ना तो बाळ कालच गेलेला होता. हे कारवाई होणं अपेक्षित होतं आतापर्यंत. स्वारगेट पोलिसांचं काम होतं. पहिल्याच दिवशी त्यांनी एफ.आय.आर दाखल करायला पाहिजे होतं. त्यांनी का नाही केलं? या केसमध्ये क्लिअर कट डॉक्टरनी जेव्हा ऑन द रेकॉर्ड आणि ते बाळाच्या वडिलांना बोललेलं आहे की त्यांच्याकडनं चूक झालेली आहे, तो ऑलरेडी गेलेला होता बाळ, तर इथे सरळ सरळ एफ.आय.आर दाखल व्हायला पाहिजे होती. स्वारगेट पोलिसांची काय मजबुरी होती? त्यांनी एफ.आय.आर का दाखल केलं नाही? त्यांचे हात का बांधलेले होते की त्यांचे हात बांधलेले नव्हते तरी त्यांनी दाखल केली नाही? किंवा एखादी असं लिगल पॉइंट आहे का ज्यामुळे ते दाखल करू शकले नाही? त्यांनी समोर येऊन मीडियामध्ये क्लिअर करायला पाहिजे. कारण की त्या व्यक्तीला बघा, तो आमच्या समोर आहे, तो म्हणजे त्या बाळाचे जे वडील आहेत ते समोर आहे. त्यांना अजूनही न्याय नाही मिळालेला आहे. 10 दिवस झाले त्यांना खरंच न्याय मिळेल का हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. आणि हॉस्पिटल काय? पुणे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटल. मग वरती हेमकमल लाईफ केअर काय? फक्त एकच बिल्डिंगचं नाव आहे की पूर्ण हॉस्पिटलचं नाव आहे की वेगळीच कंपनी इथे येऊन ऍड झालेली आहे? श्रुतिका, हे क्लिअर जे केस आहे ना ते फक्त एका महिला नाही, एक पूर्ण फॅमिली सोबत इथं मी असं म्हणेल मेडिकल फ्रॉड झालेला सर, पण आहे. याच्यावर हॉस्पिटलने त्यांची काय प्रतिक्रिया दिली की नाही? म्हणजे दिली पाहिजे ना. ते काय आता त्यांनी बघा दार बंद करून टाकलंय. मीडियावाल्यांसोबत फॉर्मली ते बोलत नाहीये. आणि ते व्हिडिओ तो क्लिअर आहे. व्हिडिओ क्लिअर नसेल तर पोलिसांनी फॉरेन्सिक्स करावी की बाबा हा व्हिडिओ जे आहे ते डॉक्टर्ड आहे. अच्छा, व्हिडिओ मध्ये प्रॉब्लेम असेल तर तो वडिलांचं जे त्या बाळाचे जे वडील आहे त्यांनी म्हटलंय की त्यांना डॉक्टरांनी म्हटलंय कि बाबा हा डॉक्टर ने आपको बताया था ना कि कल बच्चे की डेथ हो गई एक दिन पहले. अगर डॉक्टर ने मुझे ये चीज़ पहले बताई होती तो मैं बहुत खुश होता, क्योंकि नेचुरल डेथ ब्लेसिंग होती है. लेकिन ये जो उन्होंने सर्जरी किया, सी टाइप किया, ये मेरे लिए बहुत श्राप लग गया है. मतलब एक मरे हुए बच्चे को मैं पोस्टमार्टम के लिए देके आया हूँ, मालूम है आपको? मतलब सिर्फ पैसे निकालने का काम किया है. जी. म्हणजे हे पुणे महापालिका आरोग्य विभाग काय करताय तुम्ही? तुमचं काय लक्ष नाहीये? तुम्ही नोटीस पाठवलंय ना. म्हणजे लोकांकडनं ट्रस्टचं हॉस्पिटल आहे हा. फक्त पैसे काढण्याची काय मशीन केली की काय या हॉस्पिटलला तुम्ही? आणि काय ऍक्शन घेताय तुम्ही? जर त्या बाळाची डेथ झालीये तर सी सेक्शन कशासाठी झालं? यांना ते बाळाचे ठोके कसं दाखवलंय? तो फिटस जिवंत आहे. वो आपको दिखाया गया डॉक्यूमेंट में कि बच्चा जीवित है इसलिए सी सेक्शन करना है, राइट? जी, मुझे बताया गया था. तो ये तो फ्रॉड है, मेडिकल फ्रॉड है ये तो. मैं तो 10 दिन से ये चिल्ला चिल्ला के थक चुका हूँ. पुणे पुलिस क्यों एक्शन नहीं ले रही है? पुणे पुलिस का एक्शन घेत नाहीये, पुणे महापालिका का एक्शन घेत नाहीये?
रिपोर्टर सायली, रिपोर्टर श्रुतिका, जेव्हापर्यंत यांना न्याय मिळत नाही न्यूज डॉट्स या न्यूजला सोडणार नाहीये, ही न्यूज कंटिन्यू करणार आहे. सर, आता आपण जेव्हा इथे आलो तेव्हा अजून एक अशी गोष्ट लक्षात आली की ह्यांच्याकडनं आता 9 दिवस बाळ जाऊ नये ह्यांच्याकडनं पैसे घेतले जात आहेत, एक्स्ट्रा बिल लावलं जाते. मग ते कशाचं बिल लावताय? ते आता हे बघा, 24ला तो बाळ गेलेला आहे, म्हणजे 24ला सी सेक्शन झालेलं आहे, 23ला तो गेला होता, आज 1 तारीख आहे. हळूहळू काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे यांना यांचे डॉक्युमेंट काढण्यासाठी यांना फॉर्मली लेटर द्यावं लागलं. नॉर्मली तुम्ही जेव्हा ऍडमिट असता तुमच्याकडे तुमची फाईल असते, म्हणजे कुठल्याही इन पेशंट एक फाईल असते. ह्यांना यांच्या डॉक्युमेंटसाठी आणि हॉस्पिटलनी ते ऍफिडेव्हिट, तुम्ही बघितलं का एखादी असं केस की ज्याच्यात पेशंट आत आहे आणि ऍफिडेव्हिट करून डॉक्युमेंट दिलं जात आहे? सगळं जे आहे तो मोठा घोळ आहे आणि याच्यात 100% चौकशी व्हायलाच पाहिजे. आता महापालिका प्रशासन आणि पोलीस या घटनेवर काय पद्धतीने ऍक्शन घेणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. न्यूज डॉट साठी श्रुतिका काटे, पुणे.